बाळापूर तालुक्यातील भिकुनखेड परिसरात परवानगीशिवाय सुरू असलेल्या वीटभट्टीमुळे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या धुरामुळे ग्रामस्थ आणि धम्मकोटी येथे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। बाळापूर तालुक्यातील भिकुनखेड गाव परिसरात तसेच धम्मकोटी धार्मिक स्थळाजवळ बेकायदेशीररित्या वीटभट्टी सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। या वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून गावकऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार आहे। धम्मकोटी येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात, मात्र वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे या भाविकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे या वीटभट्टीसाठी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी महसूल विभागातील उपविभागीय तहसीलदार बाळापूर तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे अनेक वेळा निवेदने देऊन कारवाईची मागणी केली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। दरम्यान ग्रामपंचायत शळद यांनीही लेखी पत्र देत वीटभट्टीस कोणतीही ना हरकत दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे ही वीटभट्टी नेमकी कोणाच्या आदेशाने सुरू आहे असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। आता प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। ती वीटभट्टी बंद करण्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक 6/1/26 रोजी निवेदन दिलेलं आहे। तसेच माननीय उपविभागीय महसूल अधिकारी साहेब बाळापूर यांनासुद्धा 29/1/26 दुसरं निवेदन दिलेलं आहे। आणि तिसरं निवेदन माननीय तहसीलदार साहेब बाळापूर यांना 9/12/2025 तिसरं निवेदन दिलेलं आहे। परंतु आत्तापर्यंत ही वीटभट्टी बंद करण्यासाठी कोणतेही अधिकारी या ठिकाणी आत्तापर्यंत आले नाही। बाळापूर तालुक्यातील भिकुनखेड या गावानजीक एकीकडे नदी आहे, भिकुन नदी, आणि दुसरीकडे रोड आहे, आणि तिसरीकडे एक भिकुनखेड हे गाव बसलेलं आहे। आणि त्याच बाजूला एक धम्मकोटी म्हणून इथं बौद्ध उपासिका आणि त्यांचे खूप सारे कार्यक्रम होतात। आणि त्याच बाजूला अवैध वीटभट्टी, त्यांना कुठलीही परवानगी नाही आहे। त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी यापूर्वी SOP निर्माण करून अनेक विभागाच्या परवानग्या असणे आणि ते सर्व ऑनलाईन असणे हे निर्णय असतानासुद्धा या ठिकाणी हे बेकायदेशीर वीटभट्टी चालू आहे याच्या तक्रारी करूनसुद्धा ते आतापर्यंत बंद झाल्या नाही। आणि ते बंद होण्यासाठी या ठिकाणी असलेले भिक्षू यांनी ते बंद करण्याची मागणी केलेली आहे। AN न्यूजसाठी गणेश सुरजुसे, अकोला, बाळापूर।